ती पाहताच मधुबाला कलिजा खलास झाला. ती पाहताच माधुरी बाला कलिजा खल्लास झाला. मधुबाला आणि माधुरी दीक्षित चित्रपटसृष्टीला पडलेली ही दोन अवीट अशी मधुर स्वप्न. त्यांच्यामध्ये दोघांमध्ये एवढी सिमिलरिटी आहे असं फोटोग्राफर्स म्हणतात. त्यांचा चेहरा, त्यांचा अभिनय, तो मधाळपणा, ते सौंदर्य हे नक्कीच रसिकांवरती मोठी भुरळ घालतं. ते म्हणतात मार डाला. आणि म्हणूनच मधुबाला आणि माधुरी दीक्षित यांच्यावरती चित्रित केलेल्या गाण्यांचा एक अनोखा नजराणा घेऊन येत आहेत गीतसुगंध त्यांच्या अनोख्या प्रोग्राममध्ये, ज्याचं नाव आहे मधु माधुरी बाला. हा कार्यक्रम आहे येत्या 19 सप्टेंबरला शुक्रवारी रात्री 8:30 वाजता प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटरमध्ये, बोरी पश्चिम या ठिकाणी. अर्थात या प्रोग्राममध्ये काय असेल तर आइये मेहरबापासून ते धकधकपर्यंत आणि इतर बऱ्याच अशा गाण्यांचा अंतर्भाव असेल, ज्याच्यामध्ये मधुबाला आणि माधुरी दीक्षित यांचा अभिनय, यांचं नृत्य, यांची अदाकारी दिसेल. ही गीतं सादर करतील गायिका अदिती प्रभुदेसाई आणि पल्लवी केळकर, आणि त्यांना सोबत साथ देतील यशवंत कुलकर्णी आणि अमित राजे. याचं संगीत संयोजन केलं आहे राजन कुंभोडेकर यांनी. आणि या कार्यक्रमाची प्रस्तुती अर्थात निर्मिती, आयोजन आणि त्याचं निवेदन करणार आहेत माझी वर्गमैत्रीण अक्षदा विचारे. या कार्यक्रमामध्ये त्यांच्या गाण्यांबरोबर त्यांच्या जीवनातील काही किस्से, काही गोष्टी, काही आठवणी पण असतील. अक्षराचं निवेदन तुम्ही सर्वांनी अनुभवलंच आहे, तेव्हा हा कार्यक्रम एक वेगळाच उच्चांक गाठेल ह्याची मला खात्री आहे. मी स्वतः एक बोरिवलीकर आहे जन्माने, आणि तिथे राहते होतो, त्यामुळे या कार्यक्रमाचं मला अप्रूप जास्तीच आहे. तेव्हा तुम्हा सर्वांनी उपस्थित राहायचं आहे येत्या शुक्रवारी ठीक 8:30 वाजता प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटरमध्ये, बोरिवली पश्चिम. मी तुमची सर्वांची वाट बघतोय. आणि अर्थात अनुभवाच तुम्ही की मार डाला असा अनोखा प्रोग्राम, जिथे आपण म्हणू ती पाहताच मधु माधुरी बाला कलिजा खलास झाला. नमस्कार.